ज्या लोकांना न्याय मिळत नाही अशी लोक आमच्याकडे येतात, या निर्भय महाराष्ट्र पार्टीकडे येतात, माझ्याकडे येतात, माझ्या सर्व सहकाऱ्यांकडे येतात, भावी सरांकडे येतात. हे तुम्हाला कंटाळलेले लोक आहेत. तुमच्याकडे न्याय मिळत नाही. ज्या न्यायासाठी तुम्हाला आम्ही पगार देतोय ना, त्या पगारासाठी तुम्ही तिथं बसलेत आणि तुम्ही काय झाले साहेबच्या फुकाशे का मारायला. तुम्हाला दादा मामा बोलायची लायकी नाहीये तुमची सगळ्यांची. असा न्यायाच्या विरुद्ध अन्यायाची साथ देईल मग तो कोणी पण असो, तो पोलीस असो, तो वकील असो, तो SP असो, DSP असो, नाही तर मग जज पण असो, मी त्या प्रत्येकाच्या विरुद्ध लढणार म्हणजे लढणार आणि 100% लढणार. वंदे मातरम. मित्रांनो, मी राहुल काठोळे, ठाणे जिल्हा अध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी. आणि आज माझ्या फेसबुक लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज यासाठी फेसबुक लाईव्ह करतोय तर तुम्हाला मी मागे सांगितलं होतं की मी SP ठाणे ग्रामीण आणि पोलीस महानिरीक्षक कोकण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्याकडे मी तक्रार दाखल केली होती. कोणाची? DYSP मिलिंद शिंदे, त्यानंतर शहापूरचे बाकीचे पोलीस, त्यानंतर त्यांच्या कार्यालयातले पोलीस. तर त्याचा रिपोर्ट जो आहे ना, त्यांनी मला पत्र पाठवलं, समजपत्र, की तुमच्या अर्जावर आम्ही चौकशी केली आणि त्या चौकशीचा जो रिपोर्ट आहे ना तो SP कार्यालयाला आणि पोलीस महानिरीक्षक कार्यालय कोकण यांना पाठवलेला आहे. तर मी मग RTI टाकला त्यावर, कारण नक्की काय चौकशी केली, कारण की अशी कोणती तुम्ही चौकशी केली की चौकशी म्हणजे स्वतः तक्रारदाराचा कुठलाही जबाब घेण्यात आला नाही. त्यानंतर पोलीस स्टेशनचे जे CCTV फुटेज प्राधिकरणाने जे बघितले, बरोबर, कोर्टाने जे CCTV फुटेज जे कोर्टापर्यंत जे पोहोचले, तर ते चौकशीमध्ये त्या SP किंवा DYSP जे होते बघा, त्यांचं पहिल्यांदा तुम्हाला नाव दाखवतोय मी. त्यांचं नाव आहे जगदीश शिंदे. म्हणजे हे पण शिंदेच भेटले आपल्याला. मिलिंद शिंदेला वाचवण्यासाठी नवीन शिंदे तयार झाले, ते म्हणजे जगदीश शिंदे, पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण, यांच्याकडून आपल्याला पत्र भेटलेलं आहे. जगदीश शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणजे DYSP मुरबाड विभाग मुरबाड. तर असे हे पोलीस अधिकारी म्हणजे DYSPच, म्हणजे एक DYSPची पाला पडलाय तर त्याला वाचवण्यासाठी दुसरा DYSP आला बाबा. आणि त्यांनी अशी चौकशी केली पूर्ण एकदम टापटीपपणे. तर त्याच्यामध्ये बघा त्यांनी असं लिहिलेलं आहे, सदर प्रकरणी केलेल्या चौकशीत आम्हाला असं आढळलं की जी पहिले त्यांनी कोमल ठाकूर, तहसीलदार कोमल ठाकूर यांचा जबाब घेतलेला आहे की तहसीलदार कोमल ठाकूर या ज्या आहेत ना, म्हणजे त्या एकदम निर्दोष आहेत. त्यांनी केलेली तक्रार बरोबर आहे. DYSP यांनी केलेली तक्रार बरोबर आहे. भाग्यश्री मावजी थोरात यांनी केलेली तक्रार बरोबर आहे. सगळं काही बरोबर आहे. आणि हे सगळं बरोबर करताना त्यांनी जो तक्रारदार होता म्हणजे मी राहुल काठोळे, त्यानंतर प्रदीप शिर्के, आमचे जबाबच नाही घेतले. त्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये एवढं लिहिलं की अरे आम्ही फेसबुक लाईव्ह केलं, आमच्याकडे व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओ काही त्यांनी कन्सिडर केला नाही. त्याच्यानंतर आम्ही एवढं सांगितलं तिथं CCTV कॅमेरे आहेत, ते CCTV कॅमेरे त्यांनी बघितले नाही. तर या प्रकारची ही चौकशी आम्हाला वाटलं होतं काहीतरी सुधारणा झाली असेल या पोलिसांच्या मध्ये. तर त्यांनी त्याच्यात काही बदल केला नाही आणि कदाचित त्यांना माझ्याबद्दल माहिती नसावं. अहो, ज्या वेळेला तुमच्या पोलिसांनी ना कारवाई केली नाही तर त्यांच्यावरती कारवाई व्हावी म्हणून मी ना तुमच्या DYSP कडे गेलो. त्यांनी माझ्यावर खोटा गुन्हा लावला, म्हणून मग खोटा गुन्हा लावला, अजून एक केस टाकली. तरी पण मी त्यांना न जुमानता न घाबरता, कारण काय मी सत्य आहे, त्यांना न घाबरता मी कोर्टामध्ये गेलो, पोलीस प्राधिकरणामध्ये गेलो आणि त्यांच्यावर कारवाई कशी होईल तेच बघतोय मी. आता तुम्ही तर ही चौकशी केलेली आणि चौकशी तुम्हाला काही भेटलेलं नाही. आता तुम्ही चौकशी केली बरोबर का, काही सेटलमेंट केलं? उघडच बोलतो मी, सेटलमेंट केलं. या सगळ्या आता तुम्हाला पण मी खेचतो कोर्टामध्ये, तुम्हाला असं वाटत असेल. आणि उद्या तुम्हाला सांगतोय, जर मी सत्य आहे आणि तुम्ही माझं सत्य लपवण्यापासून आणि तुमच्या पोलीस डिपार्टमेंटला वाचवण्यासाठी कितीतरी प्रयत्न केले आणि तुम्हीच काय तुमच्या SP ने म्हणजे ठाणे जिल्हा ग्रामीणच्या SP ने जरी ते प्रयत्न केले ना, तर मी तुम्हाला सांगतो मी त्याच्या विरुद्ध सुद्धा न्याय मागायला पुढे जाणारच. तुम्हाला काय करायचं ते करा बिंदास. काय माहिती आहे का, जेव्हा आम्ही समाज क्षेत्राच्या म्हणजे समाजसेवेच्या क्षेत्रामध्ये आम्ही जेव्हा उतरलोय ना, तेव्हा डोक्याला कपन बांधलेलं आहे आम्ही काय तुमच्या या म्हणजे या यंत्रणेला, या चुकीच्या व्यवस्थेला, या भ्रष्ट व्यवस्थेला अजिबात म्हणजे भीक घालत नाही. हे बघा काय लिहिलेलं आहे शेवटी बघा यांनी काय लिहिलंय,
सपोनी खैरनार हे अर्ज आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्याकरिता घेऊन जाणाऱ्या तसेच हे शेवटची लाईन आहे का, मान्य न्यायालयात हजर करण्यात येऊन जाणाऱ्या पोलीस पथकातील अधिकारी आहेत. नमूद पोलीस अधिकारी व अंमलदारांनी भविष्यात केस सुनावणीच्या वेळी अर्ज यांच्यावर साक्ष देऊ नये या कुतूहलाने अर्जदार यांनी सदरचे अर्ज केलेले दिसून आहेत. अरे पोलिसांना आखी दुनिया घाबरते आणि ते मला घाबरून, म्हणजे माझ्यासारख्या एकदम सर्वसामान्य पोरगा म्हणजे माणूसच बोलतो मी का, ज्याच्याकडे कुठल्या प्रकारचा म्हणजे पॉवर नाहीये, सर्वसामान्य. हा ठीक आहे बाबा, संघटना आहे, संघटनेमध्ये काही माणसं आहेत, पण तुमच्यासारखे आमच्याकडे अधिकार नाही आहेत ना. आणि तुम्ही आम्हाला काय करताय, म्हणजे आम्हाला घाबरावे, काय साक्ष देणार नाही मी, आम्हाला घाबरून असं याच्यावर लिहिलंय. अर्जात नमूद तक्रारीमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे दिसून येत आहे. म्हणजे तुम्हाला या अर्जामध्ये जी तक्रार नमूद आहे त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं तथ्य दिसलं नाही. डीवायएसपी जगदीश शिंदे साहेब, वा, अर्जदार यांना समजपत्र पाठवून अर्ज चौकशी बाबत अवगत करण्यात आले आहे. अहवालाचे सविनय सादर आहे आणि हे अहवाल कोणाला सादर केला त्यांनी, SP साहेबांना. SP साहेब, आता तुम्ही पण याच्यामध्ये सामील आहेत का नाही, तर याच्यावर पण मला शंका आहे. कारण की हा अर्ज मी तुम्हाला दिला होता, त्यानंतर पोलीस महानिरीक्षकांना दिला होता आणि तुम्ही चौकशी नेमली आणि चौकशीमध्ये ना त्यांनी फक्त ना ज्यांच्यावर मी तक्रार केली त्यांचे जबाब घेतले, जबाब. तर या प्रकारचे जबाबच घेऊन फक्त जर चौकशी करत असता बरोबर, तर मग गुन्हेगारांना तर चांगली शिक्षा होणार. आणि हे गुन्हेगार नेहमी तुमच्या डिपार्टमेंटचे आहेत म्हणून तुम्ही वाचवत जर असाल तर SP साहेब, ठाणे ग्रामीण, मी राहुल काटोळे, मी तुम्हाला सुद्धा कोर्टात घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण की मग असं समजायला काय हरकत नाही का याच्या सगळ्याचे सूत्रधार तुम्ही आहेत. आणि DYSP जगदीश शिंदे साहेब, तुम्ही तर चांगल्या प्रकारे चौकशी केलेली आहे आणि तुम्ही योग्य असा पदाचा गैरवापर केलेला आहे. त्याच्यामुळे माझी याच्या पुढची लढाई तुमच्यासोबत पण असणार आहे. कारण की ऍटलिस्ट आहे ना, तुम्ही चौकशी करायला पाहिजे होती, योग्य चौकशी. तुम्ही प्रदीपला बोलवायला पाहिजे, त्याची जबाब घ्यायची. प्रदीप शिर्के, मला त्यानंतर अजून जेवढे पण लोक त्यावेळेस तिथे आले होते त्यांना विचारायला पाहिजे होतं का अटक कधी केलेली आहे. हा, तुम्ही सरळ सांगितलं का रात्री 11:30 अटक केलेली आहे. अहो, ते CCTV फुटेज भेटलेत ना, ते कोर्टाकडे आहेत ना, त्याच्यामध्ये दिसतंय 7 वाजता 6:30 वाजता अटक केलेली आहे म्हणून. आम्हाला 4 तास ना मला अटक करून बसून ठेवले तिथे. आणि तुमच्या DYSP, त्यानंतर PI पॅराड, त्याचं नाव मला माहित नव्हतं, ते तर आता मला समजायला लागलं. या अशा तुमच्या सगळ्यांनी मिळून आहे ना, तिरके मला फोन करू नका, मध्ये मध्ये माझा मोबाईल रेंज जाते. तर तुमच्या अशा सगळ्या लोकांनी कट रचला, त्या कट रचून तो गुन्हा अर्ज तयार केला. अहो, पहिला केस आहे, पहिली केस. त्या पहिल्या केसमध्ये आहे ना असं लाईव्ह, तुमचं लाईव्ह फुटेज आले कोर्टाकडे, त्याच्यामध्ये लाईव्ह व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये लाईव्ह ऑडिओ आहे. असं सरळ दिसतंय हे सगळेचे सगळे पोलीस मागलेले आहेत ज्यांनी मिळून केस तयार केलेली आहे. ती बिचारी, ती भाग्यश्री माझी जोरात नको म्हणून सांगत त्याचे, तिच्या नको नवरा जो होता तो नको सांगत होता केस, अशी खोटी केस नको म्हणून. पण त्यानं पण तुम्ही पटवलं. आणि त्याला तुमचा जो DYSP आहे ना, विनीत शिंदे, तो ऑन रेकॉर्ड बोललेला आहे काय होत नाही म्हणून, काय होत नाही. आणि कुठेही जाऊ दे न्याय मागायला, काय होणार आहे. ते वकिलांना सांगत होता, तुम्ही वकील आहेत, मी पोलीस आहे, बरोबर, कुठं न्याय भेटणार नाही याला. तेच न्याय आहे ना, ते कोर्ट ऐकणार आहे त्यांचं हे सगळं. आणि यांच्या सोबत आहे ना, तुमची पण आहे ना चांगली चौकशी होईल. हे तुमचा रिपोर्ट जो तुम्ही बनवलाय ना, कारण मला माहित आहे हे जे मी जे व्हिडिओ करतो ना, हे तुम्ही सगळं मला बघता, सगळे पोलीस बघतात, मला सगळे अधिकारी बघतात. तर हे सांगतोय, ज्यांनी खोटं केलं ना, तर तुम्ही तरी खरी चौकशी करा. तुम्हाला असं वाटत असेल मी तुमच्या डिपार्टमेंटला, तुमची एवढी माणसं, तुमच्याकडे एवढी यंत्रणा मोठी वगैरे, तुम्हाला घाबरत असं, तुम्हाला मी आजच बी घालत नाही, कोणालाच नाही. कारण की ना, प्रत्येक घरातल्या प्रत्येक माणसाला माहित असतंय कोण चुकीचं आहे, कोण बरोबर आहे. ते फक्त या यंत्रणेचा फायदा घेतलेला तुम्ही. म्हणजे तुमच्याकडे ना, ज्या आम्ही स्वातंत्र्य आलं भारत त्यावेळेला त्या घटनेच्या मार्फत तुमच्याकडे जो अधिकार दिला ना, त्या अधिकाराने तुम्ही आमच्या बोकांनी बसलेत. तुम्ही झाले राजे ना, आम्ही झालो तुमचे गुलाम. तर हे मी तरी खपून घेणार नाही. तुम्ही जी चौकशी केली ना, या चौकशीवर तुमची चौकशी लावल्याशिवाय मी राहणार नाही. आणि तुम्हाला असं वाटत असं का न्याय मिळणार नाही मला, तर जिथं असेल ना न्याय, तो हायकोर्टात असो, सुप्रीम कोर्टात असो, कुठे असो, तिथे खोदून आणेल मी. कारण की माझ्याकडे जी लोक येतात ना, या तुमच्या सिस्टीमला कंटाळून, ज्या लोकांना न्याय मिळत नाही ना, अशी लोक आमच्याकडे येतात.
या निर्भय महाराष्ट्र पार्टीकडे येतात, माझ्याकडे येतात, माझ्या सर्व सहकाऱ्यांकडे येतात, भावी सरांकडे येतात. हे तुम्हाला कंटाळलेले लोक आहेत. तुमच्याकडे न्याय मिळत नाही. ज्या न्यायासाठी तुम्हाला आम्ही पगार देतो ना, त्या पगारासाठी तुम्ही तिथं बसलेत आणि तुम्ही काय झाले साहेबच्या फुकाशा का मारायला. तुम्हाला दादा मामा बोलायची लायकी नाहीये तुमची सगळ्यांची. अरे खोट्या केसेस, खोट्या अॅट्रॉसिटी, आणि जे खरोखर गुन्हेगार ते मोकळ फिरतात. काय ते तुम्हाला पैसे देतात. तर करून दाखवील, तुमच्या विरुद्ध कारवाई करून दाखवील. आणि तुमचे जे सगळे आहेत ना, काय बोलतात ते पोलीस बिलीस, SP काय बोलतात त्याला, सॉरी DYSP, PI, API, PSI, बरोबर, त्यांनी जो गुन्हा केलाय ना, त्या गुन्ह्याबद्दल आहे ना त्यांना खडी फोडायलाच पाठवील. तुम्ही बघत राहा. आणि तुम्हाला काय माझा वाकडा करायचं ते करून घ्या. कारण जर त्यावेळी जर मला माहिती असते ना का तुम्ही माझ्यावर एवढा असा खोटा गुन्हा बनायला घेतला असता, तर त्यावेळी पोलीस स्टेशन मध्ये आहे ना माझा व्हायचा तो राडा केला असता. कारण की जर तुम्ही सरळ तर आम्ही सरळ आहेत. म्हणजे तुम्ही उघड आमच्या अन्याय करणार, उघड आमच्यावर खोट्या केसेस दाखल करणार. हा, आणि एका पोलीस अधिकारी वाचवलं दुसरे पोलीस अधिकारी तयार होणार. तुम्हाला असं वाटलं तुम्हाला सोडून देणार? अजिबात नाही. जे होईल ते बघून घेऊ. अजून पण तुम्हाला काही लाज शरम असेल ना, तर तो अहवाल आहे ना तो मागून घ्या SP कडून आणि बदला तो अहवाल. आणि काय खरं कराय ना त्याच्यामध्ये ते CCTV फुटेज, ज्या लाखो लोकांनी जे व्हिडिओ बघितले ना तहसीलदारच्या, बरोबर, किंवा त्या DYSPच्या किंवा त्या पोलिसांच्या ना, त्याच्यावर कारवाई करा. नाही तर यांना वाचवण्याच्या चक्रामध्ये तुम्ही तुमची नोकरी घालून बसाल. कारण एक तरी माणूस मला भेटेल या देशामध्ये न्याय देणारा, बरोबर, आणि तो ना तुम्हाला चांगला धडा शिकवेल. आणि एक लक्षात ठेवा, खोटा केस, जी केस माझ्यावर खोटी लावली गेली ना तिची शिक्षा होती 10 वर्ष. आणि कायदा तुम्हाला चांगलंच माहिती आहे, जेवढ्या वर्षाची शिक्षेची खोटी केस करणार तेवढीच वर्ष तुम्हाला शिक्षा लागणार आहे. आणि SP साहेब हे आपला DYSP आपले काय ना त्यांचं जगदीश शिंदे मुरबाडचे DYSP, तुम्ही हा जो अहवाल तयार केलेला हा म्हणून मी मागून घेतला. कारण की तुम्ही माझ्याकडे अचानक नोटीस येते का तुम्ही जे दिलेल्या तक्रारीवर आम्ही चौकशी केलेली आणि त्याचा अहवाल बनवलेला आहे. आम्ही म्हणतो, मी पण थोडंसं हैराण झालो, अरे चौकशी अहवाल बनवला पण चौकशी कधी झाली? ही अशी एकतर्फी चौकशी, किती पैसे भेटले तुम्हाला याचा खुलासा मी लवकरच करणार. काय असते माहिती आहे का, तुम्ही सरळ मार्गाने माझ्याशी बोलले असते ना की एवढ्या लोकांच्या नोकऱ्या जातात, बरोबर, तुम्ही माफी जरी मागितली असेल तुमच्या पोलिसांनी वगैरे तरी माफ करून दिलं असतं. एवढं मोठ्या मनाचे म्हणत आम्ही. फक्त तुमच्याकडे एक मागणी काय आहे आमच्याकडे, फक्त ही लोकांची जी कामं तुम्ही जे लुटालूट चालू नाही बंद करा फक्त. आणि जो तुमच्याकडे येतो ना आडले त्याला न्याय द्या. असं करून तुम्हाला माफ पण केलं असतं. पण तुम्ही जर असे जे करायला लागत असतील तर तुम्हाला खडी फोडायला पाठवायचं. मी काय शांत बसणार नाही. तुम्हाला खडी फोडायला पाठवणार म्हणजे पाठवणार. तर हे बघा, हे असं लाईव्ह घेऊन मी उघड सांगत असतोय. आणि तुमची अशी ना काडीची पण भीती हे असं आमच्या मनात अजिबातच नाहीये. कारण ज्या वेळेला या क्षेत्रात उतरलो ना आम्ही त्यावेळी आम्ही ठरवलंय का जे होईल ते बघून घेऊ. तर त्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. तर धन्यवाद. वंदे मातरम. आणि SP साहेब, ठाणे ग्रामीणचे SP साहेब, आता त्यांनी एकमेकांना वाचवायला घेतलं म्हणून तुम्ही पण त्यांना वाचवायला जाऊ नका. तर पुन्हा दुसरं जे पण असतील चांगले पोलीस त्यांच्याकडून चौकशी लावा. तसं तर मला महाराष्ट्रातल्या पोलिसांच्या याच्यावर विश्वासच नाहीये. मी तसं कोर्टामध्ये CBI चौकशी मागितलेली या तुमच्या प्रकरणाविरुद्ध. आता बघू कोर्ट काय निर्णय देतो ते. पण जो असा न्यायाच्या विरुद्ध अन्यायाची साथ देईल, मग तो कोणी पण असो, तो पोलीस असो, तो वकील असो, तो SP असो, DSP असो, नाही तर मग जज पण असो, मी त्या प्रत्येकाच्या विरुद्ध लढणार म्हणजे लढणार. आणि 100% लढणार. धन्यवाद. वंदे मातरम. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आमचं ते स्लोगन आहे जय महाराष्ट्र निर्भय महाराष्ट्र. तर ते असंच नाही आम्ही बनवलेलं. धन्यवाद. वंदे मातरम.